पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर। मुंबई, नाशिक आणि कोकण विभागाचं 10 जूनला मतदान। राज्यामध्ये 4 जागांसाठी निवडणुका। 108 या आपत्कालीन सेवेअंतर्गत रुग्णवाहिका घोटाळा झाल्याची शक्यता। राज्य सरकारला 6 आठवड्यात उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। मात्र वर्क ऑर्डर जारी होताच दुसऱ्याच दिवशी याचिका दाखल कशी? हायकोर्टाचा याचिकाकर्त्याला सवाल। सदावर्ते दाम्पत्याला सहकार खात्याचा मोठा दणका। एसटी बँकेतील संचालकपद रद्द। सदावर्ते दाम्पत्य यापुढे तज्ञ संचालक म्हणून बँकेवर राहू शकणार नाही। एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली होती। आमचं संचालकपद रद्द केलेलं नाही, बातमी खोटी असून त्या बातमीचा निषेध करतो। गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। तसंच तक्रारदार संदीप शिंदे शरद पवारांच्या ताटाखालचं मांजर सदावर्तेंची। महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशीची मागणीची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली। दुसऱ्या खंडपीठापुढे दाद मागण्याचे याचिकाकर्त्यांना निर्देश। सुरेंद्र मोहन अरोरा यांनी याचिका दाखल केली होती। राज्यातील काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, मुंबईतल्या तापमानात वाढ होणार, तर विदर्भातल्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। विदर्भातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया। धान खरेदी केंद्रावरील खरेदी अद्याप सुरू झालेली नाही। धान पीक ठेवायचं कुठं असा शेतकऱ्यांना प्रश्न। त्यामुळे शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावर धान खरेदीच्या प्रतीक्षेत। धान खरेदी केंद्र हाऊसफुल। वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आंबा महोत्सव। विविध आंब्यांच्या प्रजातीचे स्टॉल्स लावण्यात आले। या महोत्सवात कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते। ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने बुलढाण्यातील मलकापूरमधील शेतकरी संतप्त। शेतकऱ्यांनी मलकापूरमधील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ज्वारी फेकली। ज्वारीला हमीभाव द्या, शेतकऱ्यांची मागणी। मराठवाड्यात नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। औरंगाबाद उस्मानाबाद नामांतर वादावरती सरकारला मोठा दिलासा। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या निर्णयाला स्थानिक रहिवाशांनी दिलेलं आव्हान न्यायालयानं फेटाळलं। मुंबई उच्च न्यायालयाकडून ऑक्टोबरमध्ये निर्णय राखून ठेवण्यात आला होता, तो आज जाहीर करण्यात आला। पंकजा मुंडेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणाची निवडणूक आयोगानं चौकशी करावी। महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणे यांची मागणी। पक्षांतर करणं, पक्षात विलीन होणं, पुन्हा पक्षातून बाहेर पडणं ही शरद पवारांची स्ट्रॅटेजी। निवडणुकीमध्ये प्रादेशिक पक्षाचे कार्यकर्ते आपल्यासोबत राहतात की नाही या भीतीनं शरद पवारांनी विलिनीकरणाचं वक्तव्य केलं। रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया। पश्चिम महाराष्ट्रातल्या घडामोडींवर एक नजर टाकूया। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात 71.50% तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघात 71% मतदान। कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल एडगे यांची माहिती। मंगळवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत बारामती मतदारसंघात एकूण 56.97% मतदान। गेल्या निवडणुकीच्या तुलनेत बारामतीच्या मतदानामध्ये 5% घट। ही टक्क्यांची घट निर्णायक ठरण्याची माहिती। शरद पवारांनी जे वक्तव्य केलं त्यात तथ्य आहे। 4 जूनच्या निकालावर सगळं अवलंबून आहे। शरद पवारांच्या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरे उद्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंच्या कर्जत आणि उरणमध्ये 2 सभा। पुण्याच्या खराडीमध्ये शिंदे डेअरीजवळ एका गोडाऊनमध्ये आग। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।